हॅलो डिअर स्टुडंट्स, वन डे वन कन्सेप्ट या सिरीजच्या 8व्या एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. 7 एपिसोड्स रेकॉर्ड झाले आहेत. आय होप हे एपिसोड तुम्हाला युजफुल ठरले असतील. आजचा आपला 8व्या एपिसोडचा कन्सेप्ट आहे अतिशय प्रॅक्टिकल आणि युजफुल, तो म्हणजे डेप्रिसिएशन. सो फर्स्ट आपण लर्न करूया व्हॉट इज डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन इज रिडक्शन इन व्हॅल्यू ऑफ टँजिबल फिक्स्ड असेट. 2 पॉइंट्स आधी कन्सिडर करू. रिडक्शन इन व्हॅल्यू ऑफ टँजिबल फिक्स्ड असेट. सो फिक्स्ड असेट मध्ये आपण 2 टाइप बघितलेले, टँजिबल फिजिकल एक्झिस्टन्स वाले, इनटँजिबल नो फिजिकल एक्झिस्टन्स वाले. त्याची व्हॅल्यू कमी होणार आहे. फॉर एक्झाम्पल प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, बिल्डिंग. बिल्डिंगची कधी कधी वाढू शकते, पण मशिनरी आणि फर्निचरची तर डेफिनेटली कमी होणार. इव्हन इथलं एक्झाम्पल कार. नाउ व्हाय व्हॅल्यू इज गोइंग टू रिड्यूस? So the 4 reasons are: first is wear and tear. Since it is used for business purpose, its value is going to reduce. Passage of time, even if it is not used, then also due to passage of time, value will reduce. Obsolescence म्हणजे outdated. आता obsolescence हा कन्सेप्ट बेसिकली प्लांट अँड मशिनरीला ऍप्लिकेबल आहे. जशी जशी टेक्नॉलॉजी अपडेटेड होती तसं तसं एखादं मशिनरी ऍब्सोल्यूट होऊ शकते. आणि चौथा आहे ड्यू टू लिगल कंडिशन्स. पहिले तीनही ऍप्लिकेबल नाही आहेत, पण गव्हर्नमेंटनं सांगितलं की आता हे पर्टिक्युलर असेट यूज करायचं नाही. इन दॅट केस इज व्हॅल्यू इज गोइंग टू रिड्यूस. सो या 4 रिझन्समुळे जेव्हा फिक्स्ड असेटची व्हॅल्यू रिड्यूस होती त्याला आपण म्हणणार आहे डेप्रिसिएशन. मराठीमध्ये डेप्रिसिएशन म्हणजे घसारा. जरा असं ऐकायला डिफरंट वाटेल, घसारा. ओके, ठीक आहे. आता डेप्रिसिएशन कशावर डिपेंडेंट असते ते अंडरस्टँड करूया. सो डेप्रिसिएशन इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ फर्स्ट व्हॉट इज द कॉस्ट ऑफ द असेट, सेकंड इट्स युजफुल लाईफ, आणि थर्ड आहे त्या असेटची स्क्रॅप व्हॅल्यू किंवा सॅल्वेज व्हॅल्यू. तर सॅल्वेज व्हॅल्यू म्हणजे काय? असेटची लाईफ संपल्यावर आपण ते सेल करू, मग ते मी कॉस्टच्या 5% सेल होईल, 10% सेल होईल. ती जी काय अमाऊंट एक्सपेक्टेड आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ स्क्रॅप व्हॅल्यू किंवा सॅल्वेज व्हॅल्यू किंवा रेसिड्युअल व्हॅल्यू. ठीक आहे. आता एक शेवटचा पॉईंट घेऊया डेप्रिसिएशन मधला, तो म्हणजे एक्झाम्पल, सो दॅट यू विल अंडरस्टँड द कन्सेप्ट फुल्ली. सो डेप्रिसिएशन, लेट्स कन्सिडर a particular machinery whose cost is rupees 5 lakhs, then its useful life is 10 years, and let's consider its scrap value rupees 25,000. Now the first question for all of us: how to use these 3 figures to calculate depreciation. आता डेप्रिसिएशनचा फॉर्म्युला लक्षात घ्या. ऍक्च्युअली डेप्रिसिएशनच्या बऱ्याच मेथड्स आहेत, पण ही मेथड किंवा हा फॉर्म्युला हा मोस्टली यूज केला जातो. कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय लाईफ. बघा कॉस्ट किती आहे, युजफुल लाईफ किती आहे, स्क्रॅप व्हॅल्यू किती आहे. ठीक आहे. सो आपण जर यामध्ये नंबर्स टाकले तर आपला आन्सर येणार 5 lakhs minus 25,000 ब्रॅकेट डिवायडेड बाय युजफुल लाईफ इज 10 years. सिंपल आहे, तुम्हीच कॅल्क्युलेट करा किती येणार ते. सो द डेप्रिसिएशन इज 47,500 PA. PA stands for per annum. So in this way we can calculate depreciation for tangible fixed asset. मगाशी म्हटलं तसं प्रॅक्टिकली अतिशय युजफुल असा हा कन्सेप्ट आहे. टँजिबल फिक्स्ड असेटचं डेप्रिसिएशन होणार आहे. आय होप तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. बट स्टील इफ यू हॅव एनी डाउट्स देन यू कॅन आस्क अस इन द कॉमेंट सेक्शन. थँक यू व्हेरी मच.